नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. पावसाचा नवीन अंदाज आला समोर. शेतकऱ्यांची लागली लॉटरी. खरा पावसाळा या तारखेपासून सुरू होणार. पेरक्या धान्यात होणार. पेरण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आता सुरुवात होणार. राज्यात पावसाची सुरुवात होणार आहे. काय आहे सविस्तर अपडेट, चला तर जाणून घेऊया. कोणत्या तारखेपासून राज्यामध्ये पेरण्यास सुरुवात होणार आहे याविषयीचा सविस्तर व्हिडिओ आपण घेऊन आलेलो. गेल्या काही दिवसापासून बघितलं तर पावसामुळे शेतकरी वर्ग त्रस्त झालेला आहे. आता पाऊस कधी येणार हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे राहिलेला उभा. परंतु 25 जून पर्यंत आता सर्व ठिकाणी पाऊस होणार आहे असा हवामान विभागाचा अंदाज आहे. काय आहे सविस्तर अपडेट. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत पावसाचा एकही थेंब न झाल्यामुळे शेतकरी वर्ग पेरणीसाठी त्रस्त झालेला आहे. परंतु हवामान विभागाच्या अंदाजानुसार 25 जून पासून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाऊस येण्याची शक्यता आहे आणि त्यानुसार आता मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी पेरण्या करायला सुरुवात 25 तारखेपासून होणार असा इशारा दिला आहे. गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं, जून आता 16-17 तारखेपर्यंत कोरडा गेलेला आहे. काही ठिकाणी थेंबही न झाल्यामुळे वातावरण सुद्धा तयार होत नसल्यामुळे उष्णतेचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. महाराष्ट्रात अजूनही पाऊस न आल्यामुळे शेतकरी वर्ग ग्रस्त झालेला आहे. मग अशातच आता हवामान विभागाचा नवीन अंदाज काय आहे. अमेरिकन विभागाने सुद्धा आता आपल्याला इशारा दिला आहे की अल निनोमुळे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचा तुटवडा भासणार आहे. त्याचप्रमाणे जपानच्या हवामान विभागाने सुद्धा अंदाज वर्तवलेला आहे की यावर्षी महाराष्ट्रामध्ये पाऊस हा मोठ्या प्रमाणात कमी येऊ शकतो. मग आता खरंच 25 तारखेपासून पाऊस येणार का हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिलेला आहे. तर याचं उत्तर आहे होय. राज्यामध्ये 25 पासून पाऊस येण्याची शक्यता आहे. कारण का आता महाराष्ट्रामध्ये प्रशांत महासागराचे जे अल निनोचा परिणाम आहे हा थोडासा कमी होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आता आपल्याला पेरण्यासाठी हवामान विभागाच्या निर्देशांवरती अवलंबून राहायचं आहे. तरच आपला फायदा होऊ शकतो, नाही तर बियाण्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. राज्यामध्ये 25 तारखेपासून रायगड असेल, ठाणे असेल, सिंधुदुर्ग असेल, अमरावती असेल, नागपूर असेल, त्याचप्रमाणे पनवेल असेल, ठाणे असेल, मुंबई उपनगर असेल, मुंबई सब अर्बन असेल, अशा सर्व ठिकाणी पाऊस होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. गेल्या काही दिवसाच्या तुलनेमध्ये आता 25 पासून मोठ्या प्रमाणात पाऊस येणार आहे. त्यामुळे 25 पासून कदाचित पेरण्या होताना आपल्याला पाहायला मिळणार. राज्यामध्ये काही ठिकाणी दुष्काळजन्य परिस्थिती झालेली आहे. पिण्याचे पाण्याचे स्रोत सुद्धा कमी झाले. राज्यातील प्रमुख जलसागर जे आहे यामध्ये आपण जर बघितलं तर जायकवाडी असेल, कोयना असेल, त्याचप्रमाणे गोदावरी धरण असेल, या सर्व धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा कमी राहिलेला आहे. त्यामुळे आता मोठ्या शेतकऱ्यांपुढे दुविधा उपलब्ध झाली आहे. पिण्याच्या पाण्याची सुद्धा इथून पुढे आपल्याला त्रासदायक होऊ शकतो. मग अशा परिस्थितीत आता शेतकऱ्यांपुढे उपाय काय आहे हे बघणं गरजेचं आहे. राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणचा रोजचा आपण हवामानाचा अंदाज आपण या चॅनलच्या माध्यमातून देत असतो. तरीसुद्धा शेतकऱ्यांना एक विनंती आहे की हवामान विभागाच्या निर्देशानुसार, कृषी विभागाच्या निर्देशानुसार 25 पासून सावध भूमिका घेऊन पेरण्या करणं गरजेचं आहे आणि जे खर्चिक पिकं आहे ते वर्षी टाळणं आपल्याला महत्त्वाचं ठरणार आहे. राज्यातील पावसाचे अपडेट रोजच्या रोज आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघण्यासाठी, त्याचबरोबर हवामान विभागाचे सविस्तर नवीन अपडेट, IMD इंडियाची अपडेट्स चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका. अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.